पुढीन कायाच मला बनून राहू वाटत पैंजण येडूच्या पायाच मला बनून राहू वाटत पैंजण येडूच्या पायाच येडूच्या पायाच पैंजण येडूच्या पायाच येडूच्या पायाच पैंजण येडूच्या पायाच की राही घुंगराला बाई घुंगरू जोडून तसंच राहू वाटत तुझ्याच पायात पडून अग जसं की राही घुंगराला बाई घुंगरू जोडून तसंच राहू वाटत तुझ्याच पायात पडून जयती पुनवला पालखीत बसून संगच जायाचं जयती पुनवला पालखीत बसून संगच जायाचं मला बनून राहू वाटत पैंजण येडूच्या पायाच मला बनून राहू वाटत पैंजण येडूच्या पायाच येडूच्या पायाच पैंजण येडूच्या पायाच येडूच्या पायाच पैंजण येडूच्या पायाच तोड मासोळ्या जोड सोन्याचं शिंपण हिरा झळक तो पैंजणी तस नशीब चमकल चांदीचं तोड मासोळ्या जोड सोन्याचं शिंपण हिरा झळक तो पैंजणी तस नशीब चमकल ठरवलं मी आता जिंदगी भर तुझ्या पायात राहायचं ठरवलं मी आता जिंदगी भर तुझ्या पायात राहायचं मला बनून राहू वाटत पैंजण येडूच्या पायाच मला बनून राहू वाटत पैंजण येडूच्या पायाच येडूच्या पायाच पैंजण येडूच्या पायाच येडूच्या पायाच पैंजण येडूच्या पायाच नाहीन फुलात राहीन किती मी डवलात घडोघडी. नमस्कार, मी गुरुवर्य शुभम दादा कांबळे, राहणार वाघोली. आज शिष्याच्या घरी कार्यक्रम करायला आलोय. अर्थात तुम्हाला प्रश्न पडला असेल सगळ्यांना की बाबा बाण लाटायचा आहे, मग वरुटा नाही आणला, पाटा नाही आणला, चौरंग नाही घेतला, पाट नाही घेतला, बाण कसं लाटतात हा ना आजी? पडला का नाही प्रश्न? बर, बाण लाटायच्या जवळपास 7 पद्धती वेगवेगळ्या. खरं तर शास्त्रानुसार बाण हा लाटला जातो. लाटणे कशावर? वरुट्यावरती. वरुटा पाटा घेऊन पाट्यावरती लाटला जातो, सारला जातो. तर पूर्वी काय असायचं, वरुटा पाटातला जो पाटा आहे तो एका ठिकाणी फिक्स केलेला असायचा. जसं तुमच्या घरात जातं फिक्स केलेलं आहे तिथं, त्याचा पाटा सुद्धा एका साईडला फिक्स त्याला ठेवलेला असायचा, त्याला एका जागेवरती स्थापित केलेला असायचा. त्याला कधी लहान मुलांचा पाय लागत नसं. जात्याला पण लहान मुलांनी पाय लावला की फोडे येत तुला पाया पडतायचा, म्हणजे एक भीती घालून लहान मुलांना आपण सांगतो त्याला पाय लावू नका. पण आजच्या काळात काय झालंय, मिक्सरच्या दुनियेमध्ये वरुटा पाटा कुठंतरी धुळखात पडलाय. त्याच्यावर कधी कधी आपल्या घरात नदीचे खेकडे पण येतात, मग ते खेकडे पण छान टेचले जातात त्याच्यावरती. त्याच्यामुळं काय होतं, त्या वरुटा पाटा बाजला जातो आणि देव कार्याचा जो हा बाण लाटायचा आहे तो अशा वरुट्या पाट्यावरती लाटू नये. आता आपल्याला माहित नाही, आपल्या घरात आपल्या आजी सासूपासूनचा वरुटा पाटा आहे, त्यांनी नक्की त्या पाट्यावर काय लाटले काय ठेवले आपल्याला माहित नाही. म्हणून आपण काय करतो, शास्त्रानुसार 7 पद्धतीची दुसरी घेऊन बाण वळवला जातो, लाटला जातो आणि नंतर 2 हातावर घेऊन चांद्या चिंध्यांनी, अशा प्रकारच्या चिंध्यांनी तो वळवला जातो, लाटला जातो.
फरक काही नाही, फरक सारखाच आहे. हा बाण आमचा कडक राहतो, पाजळत नाही, लवकर जास्त छान फुलतो, पाजळतो, लवकर संपत नाही आणि जास्त काळ चालतो. त्याच्यामुळे आम्ही हा बाण हातावर लाटतो. तसं तोही लाटणं योग्य, हाही लाटणं योग्य. प्रश्न फक्त बाणाचा आहे, चांद्या चिन्ह्याचा पोते. पण फक्त वरुटा पाटा आजच्या दुनियेत शुद्ध राहिला नाही, म्हणून आपण ह्याच्यावरती बाण सारतोय, हे कारण. नंबर 2 गेला हा जोगवा 18 पगड जातीच्या वाड्यांमध्ये गावागावामध्ये फिरत गेला. मग आता हा जोगवा शोधण्यासाठी प्रत्येक आराधी हातावरती ताट घेऊन फिरतोय. ताटाची उत्पत्ती कशी? आता तुम्ही आराधी समाज माझ्या जोगवा बघायला शोधायला फिरणार, तुम्हाला भूक लागणार वाटेल, म्हणून येळू बांबूचं तिने ताट केलं. ते हे ताट ज्याला आपण परडी असं म्हणतो. अंबाबाईचं असेल तर ते येळू बांबूचं असतं, येडायचं असेल तर ते येलताराचं असतं, माहूरच्या रेणुकेचं असेल तर ते काशी फळाचं, काशी धातूचं पात्र असतं, तसंच वणीचं असेल तर ते तामणाचं असतं. अशा ह्या 3.5 शक्तिपीठाच्या देव्यांचं शास्त्र. पण सगळ्यात मोठी थोरली 52 शक्तिपीठातली आणि 7 बहिणी ते थोरली तुळजापूरची अंबाबाई, म्हणजेच तुळजापूरची भवानी माता. हिचं हे ताटाचं शास्त्र आणि तिचं महत्व आहे. आता हे ताट जेवणासाठी तुम्ही घेऊन जा, फिरा, भिक्षा मागा, खाणार काय ना वाटत, म्हणून ह्या ताटामध्ये भिक्षा मागून खा. आणि माझा जोगवा आहे का ह्या दारोदारी जाऊन विचारा, त्याला शोधा, म्हणून हे ताटाची उत्पत्ती झाली. आज काय झालंय, ताट घ्यायला हौशीने घेतात, पण घरोघरी दारोदारी प्रत्येक जण याची निगा राखत नाही. आई अंबाबाईच्या तळ हातावर जन्मलेलं हे येळू बांबूचं ताट, ह्याचं खूप शास्त्र आहे. घरात त्याला विटाळ चंडाळ चालत नाही, घरात त्याला सुतक चालत नाही, घरात त्याला विटाळाची सावली पडलेली चालत नाही. घरात एखादा सण केला, नैवेद्य केला, परडीत नाही ठेवला तर तुमच्यासाठी तो नैवेद्य सुद्धा बाद आहे. काही झालं, घरात काही भांडण नवरा बायकोत झाली, लावा परडीला हात, बोला खरं की खोटं. तुम्ही परडीला हात लावणे इतके पवित्र आणि आदिमाय शक्ती समोर तुमची ताकद नाही की परडीला जाऊन हात लावायचा. बहुतांश घरात मी हेही बघतो, धरलं ताट की केलं पार्थ, काय तू माझं वाटोळ केलं, माझं असं असं घेऊन गेले, लगेच धरलं ताट की केलं पार्थ. आपला हा अधिकार नाही. जर असं करत असाल तर हे अंबाबाईचं ताट न घेतलेलं बरं. हळद कुंकू 2 हात, तिसरं मस्तक टेकवा, खूप चांगलं. कारण हे ताट जर देऊ शकतं तर हे ताट घेऊ पण शकतं, हे ध्यानात ठेवा. नंबर 2, ज्यावेळेस परशुराम त्याला आईचं दुःख देखवलं नाही, अंबाबाई धाईधाई रडत होती, परडी तर तिने बनवून आराध्याच्या हातावर दिली. मग त्यावेळेस परशुरामाला वाटलं की आपल्या चुकी कारणास्तव जोगवा हरवला, म्हणून ह्या परशुरामाने ह्या परडीमध्ये दुसरं रूप घेतलं, हे ज्याला परडी नाही ह्याला परशुराम म्हणतात. परडी आणि आतमध्ये छोटा वाटीसारखा छोटा भाग असतो, वेळूबांबूचाच विणलेला, त्याला परशुराम म्हणतात. आलं लक्षात, परडी परशुराम काय प्रकार. नंबर 3, माळ. ज्या वेळेस समुद्र मंथन झालं त्यावेळेस 14 प्रकारची रत्न निघली. त्याच्यानंतर खाली कवड्याचाही साज हा तिथे सापडला. असंख्य कवड्या होत्या, 33 मन त्यामध्ये कवड्या निघल्या. प्रत्येक कवडी साज, प्रत्येक त्याच्यामध्ये रुद्राक्ष पण होता. त्या कवड्या साज अंबाबाईनी थोरली असल्यामुळे तिने सगळ्या बहिणीला कवड्या साज वाटून दिला. त्यातला सगळ्यात उच्च किमतीचा आणि मौल्यवान कवडीचा साज हा कराड कोल्हापूरच्या लक्ष्मीच्या गळ्यात आहे. छोटीशी चत्री कवडी असते, सूर्यफुलाच्या बिया एवढी, ज्याची एवढीशी माळ लाखो रुपयात भेटते. म्हणजे तो साज तिथे बघायला तुम्हाला भेटेल. आणि अतिशय शुद्र उरलेला आणि खाली गाळात सापडलेला हा अंशा कवडीचा साज. कुणी विचारलं अंबाबाईच्या कवडीला काय म्हणतात, तर काय सांगायचं, अंशा. आणि येडाईचं कोणाला वारा असेल तर त्या कवडीला मनशा म्हणतात. हा कवडी दाखवा, ही मनशा कवडी. येडाईची असेल तर ही मनशा कवडी. अंशा मनशा अशा 2 कवड्या, ही अंशा आणि ही मनशा. अंशा कवडी म्हणजे अंबाबाईची कवडी कशी ओळखायची, त्याच्यावरती शिवलिंगाचा उभार आणि आकार असतो. आणि येडाईच्या कवडीला डोळ्यासारखा गरगरीत आकार असतो, बोल. असं ह्या 2 कवड्यांमधला फरक हा लक्षात यायला हवा. नाही तर कधी मी नाही गेल्या तुळजापूरला आले येडाईची माळ घेऊन, असं करू नका. जो देव आहे तोच देव सांभाळा. हा कवड्यांमधला फरक लक्षात घ्या. मग आता ह्या अंबाबाईने कवडी साज का दिला आराध्याला आणि स्वतःच्या गळीत का नाही घातला? तुम्ही तुळजापूरला गेलात, सगळेच गेले असतात, बघितलं तिच्या गळ्यात कवडीचा साज. कोंढणपूरच्या तुकाईला आहे, निष्णाईला आहे. अंबाबाईच्या गळ्यात आहे नाही.
कारण की समस्त आराध्यांना वाटून तिने सगळा कवडी साज दिला, स्वतःजवळ एकही कवडी तिला शिल्लक राहिली नाही. आणि अंबाबाईचं एवढं मोठं जगत रूप आहे की जगातल्या सगळ्या आराध्यांच्या कवड्याचा साज जरी तिने वळून घातला तरी तिला तो पुरणार नाही, एवढा मोठा तो कवडी साज तिला लागेल. म्हणजे एवढा अफाट अगाम्य रूप त्या अंबाबाईचं आहे. अशी 2 कारणं आख्यायिका आहेत ज्याच्यामध्ये असं समजतं की या कारणास्तव अंबाबाईनी कवड्याचा माळ स्वतःच्या गळी न घालता तुमच्या आमच्या आराध्याच्या हातावर ताट आणि ह्या कवड्याचा साज दिला. आलं लक्षात कवडीचं महत्व. नंबर 3. नंबर 4, ज्यावेळेस म्हाळसा आणि खंडोबाचा वाद झाला, 12 वर्ष चंदनपुरीत देव आता निघून चालला, त्यावेळी माता पार्वती रूपात म्हाळसा देवीने पंचमहाभूताला ताब्यात घेतलं आणि ऊन, वारा, अग्नी या सर्वांना आज्ञा करून सूर्यचंद्रासकट काळोख पसरवला. महाभयंकर संकट त्या खंडोबा पुढे आणलं. आता खंडोबाला चंदनपुरापर्यंतचा प्रवास करायचा होता. काळ्या मोठ्या अंधारात खंडोबा मनुष्य रूपात कसा प्रवास करेल? चंद्र, सूर्य, आदिमाया शक्ती पार्वतीच्या ताब्यात, त्यांनाही तो साकारू शकत नव्हता. त्यावेळेस थोरल्या बहिणीला त्यांनी आव्हान केलं. त्यांच्या समोर 18 भुजधारी वनी सप्तशृंगी अवतारात तुळजापूरची भवानी रूपात ती उभी राहिली. ह्या अंबाबाईकडं खंडोबानं दिवटी आणि बुदली मागून घेतली. खरं तर पहिली दिवटी आणि बुदली ही तुळजापूरच्या अंबाबाईचीच, आणि तिला दिवटी बुदली मागणारा बाळ्याच्या खंडोबाचं स्वरूप, जो बाळ्याचा खंडोबा आहे त्याने तिथं उभा राहून तिला दिवटी आणि बुदली मागितली. तिथं दिवटी पाहिली असेल, लाकडी असते, त्याला लोखंडाचा असा मेक असतो गोल केलेला, ती खरी दिवटी. आता जी पितळाच्या आल्या छान व्हरायटी, त्याला गोल कॅप, छान डिझाईनच्या, त्या खऱ्या दिवट्या नाही, त्या तुम्ही आम्ही माणसांनी घडवल्या. पण खरी दिवटी लाकडाच्या मुठीची आणि त्याला लोखंडाची तार असलेली. तर ही दिवटी अंबाबाईकडं खंडोबाने उसनी मागितली. त्यावेळेस अंबाबाईने खंडोबाला उत्तर दिलं की दादा, तुला जर मी ही दिवटी दिली तर माझा आराधी माझ्या ज्या जोगवेला शोधायला जाणार आहे तो कसा जाणार? त्याला काय अंधारा सापडणार? तो जंगल वाटेने जाईल, नदी खोऱ्यात जाईल, धरणीवरती सर्वत्र फिरेल, त्याला कसं सापडल? तुझं दिवटी माझी घेऊन गेला तर. 12 वर्षासाठी मागितलेली कुठे गेली? हॅलो, बंद केलं काय हो? हॅलो, बुदली अद्याप खंडोबानी परत दिलेली नाही. म्हणून तुळजापुरात दिवटी बुदली नाही, जेजुरीत दिवटी बुदली देवाची आहे. म्हणून अंबाबाई ही खंडोबाची बहीण आहे. आणि खंडोबाच्या उजव्या हाताला, जे आपण थोड्या वेळी मी जे घट भरल त्याच्यात जी उजव्या हाताला बसते ती अंबाबाई, आणि डाव्या हाताला बसतात ते खंडोबा. पती पत्नी नाही, अंबाबाई पार्वती रूप नाही. खंडोबाची पार्वती रूपात बायको, ही अंबाबाई त्याची बहीण. बहीण 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 भावाचं नातं, हे 2 घट भरतात. जागरण गोंधळ म्हणजे परडी घेताना खंडोबाचाही गोंधळ घातला जातो, किंवा गोंधळाच्या दिवशी जागरणाच्या दिवशी अंबाबाईच्या नावाचा गोंधळ सुद्धा घातला जातो. म्हणून 2 घट भरतात. त्या घटाचं सुद्धा महत्व मी आत्ताच सांगतो, थोड्या वेळी वेळ भेटणार नाही मला एवढा. तर ती दिवटी बुदली खंडोबाने काय अजून देवीला दिलीच नाही. मग आता माझा आराधी फिरणार कसा, हा प्रश्न ज्यावेळेस तिने खंडोबाला विचारला त्यावेळेस खंडोबा उत्तरला की तू आदिमाया शक्ती, तेवढा तुझा एवढा प्रकोप रूप आहे, तुझ्या रूपात जरतारी पदर हा एवढा मोठा आहे, त्या जरतारी पदराचा तू चांद्या चिंध्याचा बाण लाटावा, तो चांद्या चिंध्याचा बाण तू हातावर सारावा आणि त्याचा तेलात बुडून पोत पाजळावा, आणि तो पोत तुझा भक्त त्या परडी सोबत त्यांनी त्रिखंडात तुझा जोगवा शोधत फिरावा. म्हणून ह्या चौघांची उत्पत्ती झाली. नंबर 1 परडी, 2 परशुराम, 3 अंशा नावाची माळ म्हणजेच कवडी साज, आणि 4 बाण. त्यातला हा बाण आपण आता लाटतोय. परडी पहाटे हातावर दिली जाते आराध्याच्या पंचायत समाजात, पण बाण हा सर्वप्रथम जन्मलेला आहे, नंतर तिने परडी जन्माला घातली. म्हणून बाण हा आपल्या मुलासारखा आराधी सांभाळतो. म्हणून बाण लाटल्यावर ओटीत तो बाण आराध्याच्या हातून दिला जातो. परडी हातावर येण्याआधी बाण दिला जातो. बाण तिने सांजेला लाटून मार्गावर पूजा करून बाण पहिला शिष्याला दिला जातो. असं या बाणाचं महत्व. त्याच प्रकारे मुलासारखा सांभाळ करणारा नवीन बाणाचा जन्म झाल्यामुळं त्याची जावळ सुद्धा कापण्याची पद्धत आहे. ही सुद्धा तुळजापुराच्या भोप्यांनी केली. असं ह्या चौघांचं महत्व वैशालीताई कुणीही विचारलं तरी सांगता यायला हवं. नाही लक्षात राहिलं तर YouTube चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा तिथं हे सगळं ऐकायला भेटेल. बाण लाटताना 5.25 मीटर हा पांढरा कपडा मांजरपाट धोत्राचा असावा, आणि 3.5 किंवा 2.5 या मीटरचा हा लाल
कॉटनचा कपडा आपण घेतला. ह्याच्यामध्ये 9, 7 किंवा 11 प्रकारात नागवेलीची पानं, त्याच्यावर तांदूळ कापूर ठेवून अगरबत्तीचा सुद्धा सुगंधित धुरासाठी अगरबत्ती सुद्धा यात घातली. आता सगळ्यांनी विचार केला, सर्व लाल छाप का टाकली? जसं अंबाबाईच्या होमात बकरं पडतं, तर ते बकरं आजही अष्टमीच्या दिवशी मनाने ते होमात जातं, म्हणून तिला त्या रक्ताच्या टिळ्याचा खूप मान आहे. जसं हा बाण तिचा मुलगा आहे, तसाच हा रक्ताच्या टिळ्याचा भुकेला आहे. म्हणून हा बाण लाटताना या कुंकवाच्या छापाऐवजी खरं तर बकऱ्याचं रक्त ह्याचा छाप दिला जातो. पण प्रत्येकाच्या घरात आई गेली, जसं मी म्हटलं 18 पगड जातीत गेली. वाल्याच्या घरात कसं चालन, तेल्याच्या घरात चालन, माळ्याच्या घरात कसं चालन, ब्राह्मणाच्या घरात कसं चालन, म्हणून त्याच्याऐवजी आपण कुंकवाचा वापर इथं केला. आणि जो मध्यावरती मी एक टिळा दिला, तो त्या रक्ताचं प्रतीक म्हणून ह्याच्यावरती कुंकवाचे छाप आपण टाकले. त्याचबरोबर आईच्या पदराला सोनं, चांदी, मोती, पवळा, पंचधातू, रत्न त्याला होतं, म्हणून आपण त्याचं इथे रूपांतर नाण्यात, सोन्याच्या मण्यात, चांदीच्या तुकड्यात आणि ओटी, कारण पदरात होते, ओटी भरली जाते पदरामध्ये. काही काही स्त्रिया ओटी, साडीच्या ओटीत ओटी घेतात, काही जणी पदरात घेतात. ते शास्त्र आता वेगळं आहे, ते सांगत बसलं तर खूप वेळ होईल. तर ह्यामध्ये ओटीचं सामान, जेवायला त्या बाणाला भूक लागत, एक बाळ स्वरूप आहे, म्हणून त्याच्यामध्ये शेळ्या भाकरीचा तुकडा सुद्धा घातला जातो. नसेल तर जो गोडाचा नैवेद्य केला, तो पूर्णाचा, तो सुद्धा अखंड नैवेद्य याच्यामध्ये ठेवला जातो. अशा प्रकारे हा बाण लाटला जातो. कोणाला काही शंका असेल माझ्याजवळ येऊन विचारा. ठीक आहे. या तुळजापुरात होई आई सुखाची बरसात, आई बसून गाभाऱ्यात पाहिले कराची वाट, पाहिले कराची वाट. तुळजापुराची आई भवानी आलो ग भेटीला, तुझ्यामुळेच प्रकाश हाय ग जीवन वातीला, तुझ्यामुळेच सूर्य दिसाला चांद रातीला. तुळजापूरवासिनी भवानी आलो ग भेटीला. तू तर आई मी एक त्यातलं बाळ, ओ हळदीनं सजलं भाळ, तुला पाहिन भरून डोळ. जगताची तू तर आई मी एक त्यातलं बाळ. तुझ्या दर्शनानी धन्य आई झालाय माझा काळ. या एक तारी संगे मी वाजवितो संभळ, मी वाजवितो संभळ. गोंधळात मागतो तू ये आज सोबतीला, तुझ्यामुळेच प्रकाश हाय ग जीवन वातीला, तुझ्यामुळेच सूर्य दिसाला चांद रातीला. तुळजापूरवासिनी भवानी आलो मी भेटीला. मोठ्या मोठ्या दूर केलं हळूवार. ओ माझ्या शुभाला दिली तू आई भवानी तलवार. संकटांना मोठ्या मोठ्या दूर केलं हळूवार. करून दुष्टांचा संहार
धन्य केलं तुळजापूर, प्रकाश महेंद्र घालतो आई तू जाग जागर, आई तू जाग जागर, तुझ्या चरणाचा गंध इथल्या मातीला, तुझ्यामुळेच प्रकाश हाय ग जीवन वातीला, तुझ्यामुळेच सूर्य दिसाला चांद रातीला, तुळजापूर वासिनी भवानी आलो मी भेटीला. तुळजापुरात होई आई सुखाची बरसात, आई बसून गाभाऱ्यात पाहिले कराची वाट, पाहिले कराची वाट, तुळजापुराची आई भवानी आलो मी भेटीला, तुझ्यामुळेच प्रकाश हाय ग जीवन वातीला, तुझ्यामुळेच सूर्य दिसाला चांद रातीला, तुळजापूर वासिनी भवानी आलो मी भेटीला. खंडोबाला बानुबाईची नजर लागली, खंडोबाला बानुबाईची. वर घातलंय चंदनपुर, देव बसलाय घोड्यावर जवा घोड्यानं मारली सुर, डोळ्याची पापणी लवनातवर घातलंय चंदनपुर. तिला आठवण यायची मेंढर चाराय न्यायची, तिला आठवण यायची मेंढर चाराय न्यायची, त्या ठाई ठाईची. अग नजर लागली खंडोबाला बानुबाईची, नजर लागली मल्हारीला बानुबाईची. एकटीच मनात हसती असर ध्यानात आल्यावर, रूप होत ग म्हातार बानू करायची किरकिर, आता एकटीच मनात हसती असर ध्यानात आल्यावर. तिला आठवण यायची रानावनात राहायची, तिला आठवण यायची रानावनात राहायची, ताक भाकर खायची. अग नजर लागली खंडोबाला बानुबाईची, नजर लागली खंडोबाला बानुबाईची. मिरच्या
राजगादीवाल्यावर रूप चैतन्य पाहून ग देवाचा येळकोट झाल्यावर देव भंडारा लिहिल्यावर राजगादीवाल्यावर रूप चैतन्य पाहून ग देवाचा येळकोट झाल्यावर गुणगान गायाची चरणी लीन व्हायाची गुणगान गायाची चरणी लीन व्हायाची धूळ चंदन पायची अग नजर लागली खंडोबाला बानुबाईची हे नजर लागली खंडोबाला बानुबाईची बानुबाईची त्या बानुबाईची बानुबाईची हा हा बानुबाईची आहो त्या बानुबाईची नजर लागली खंडोबाला बानुबाईची नजर लागली खंडोबाला बानुबाईची हा सुंदरी न जणू म्हाळसाबाई परी सावळी सावळी धनगराची बानू माझी बरी हो स्वर्गाची सुंदरी न जणू म्हाळसाबाई परी सावळी सावळी धनगराची बानू माझी बरी माझा भानुवरी जीव त्याचा सारखा हो म्हाळसा बानूवरी जीव त्याचा सारखा मल्हारी दोन बायकाचा लाडका मल्हारी दोन बायकाचा लाडका मल्हारी मल्हारी माळसा राणी ठेवते राजशाही थाट पंच पक्वानाचं जेवणाला ताट हो खाल्ल्या गडाला बानू पाहत असे वाट बानू संग जेवून भरत त्याच पोट मखमलीची शेज करी म्हाळसाबाई घरी उजती देवाला बानू काळजांतरी प्रेम भंडाऱ्याचा कसा झाला भडका प्रेम भंडाऱ्याचा कसा झाला भडका मल्हारी दोन बायकाचा लाडका मल्हारी दोन बायकाचा लाडका मल्हारी मल्हारी हो 12 वर्ष देवाचा त्याग केला तरी नाही प्रेमाचा पारा कमी झाला हो मुखात नाम बानू जप्त शिव भोला सत्व पाहण्या तिच्या गावामध्ये गेला काळजावरी दगड ठेवून शाप दिला जरी अहो खोटी नाही बानूबाईची भक्ती आहे खरी दोघीच्या मनात आहे प्रश्न बारका दोघीच्या मनात आहे प्रश्न बारका मल्हारी दोन बायकाचा लाडका मल्हारी दोन बायकाचा लाडका मल्हारी मल्हारी
आता दरबाराची मीच महाराणी. हो तुम्ही मोठ्या तुम्ही थोर मी हो आहे लहान. मल्हारीच्या काळजात राहते फक्त पाणी. मंडपा कशाचा अक्षदाही त्यांच्या शिरी. चंदन हा सांगे जीव त्याचा दोघीवरी. सोनू तुझ्या गाण्याचा नवीन तडका. सोनू तुझ्या गाण्याचा नवीन तडका. मल्हारी दोन बायकाचा लाडका. मल्हारी दोन बायकाचा लाडका. मल्हारी हा स्वर्गाची सुंदरी न जाणू म्हाळसाबाई परी. सावळी सावळी धनगराची बानू माझी परी. स्वर्गाची सुंदरी न जाणू म्हाळसाबाई परी. सावळी सावळी धनगराची बानू माझी परी. म्हाळसा बानूवरी जीव त्याचा सारखा. म्हाळसा भानुवरी जीव त्याचा सारखा. मल्हारी दोन बायकाचा लाडका. मल्हारी दोन बायकाचा लाडका. मल्हारी 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 आई राधा ये गांबा गोंधळाला आवाज घुमू लागला. आई राधा उधा उधा. ये गांबा गोंधळाला आवाज घुमू लागला. अंबाबाई ग तुझा संबळ वाजला. अंबाबाई ग तुझा संबळ वाजला. हो मारीला मंडपदारी केला थाट माट. ये ग गोंधळाला आंबा सोडून बाले घाट. काळोख अंधाराची अंबाबाई असली जरी रात. ड्युटीचा प्रकाश आई झाला लखलखाट. लागली आस आई तुझा लळा लागला. लागली आस आई तुझा लळा लागला. अंबाबाई ग तुझा संबळ वाजला. अंबाबाई ग तुझा संबळ वाजला. हो भरल्या पाच परड्या आई भक्ती ग भावा.
संबळ वाजला अंबाबाई ग तुझा संबळ वाजला हिरा मोत्याची नथ नाकात हिरा मोत्याची नथ नाकात काळू दिसते माझी लाखात हिरा मोत्याची नथ नाकात काळू दिसते माझी लाखात हिरा मोत्याची नथ नाकात काळू दिसते माझी लाखात काळाची काळी ना तू ग काळूबाई काय सांगू जगाला मी तुझे नवलाई काय सांगू जगाला मी तुझे नवलाई काय सांगू जगाला मी तुझे नवलाई गोडी तशी साखरीच्या पाकात गोडी तशी साखरीच्या पाकात काळू दिसते माझी लाखात नथी नका लोंबाला या काळूबाईचं नाक नथी नका लोंबाला या काळूबाईचं नाक भल्या भल्या दैत्याला या काळूबाईचा धाक भल्या भल्या दैत्याला या काळूबाईचा धाक भल्या भल्या दैत्याला या काळूबाईचा धाक सारे दैत्य काळूबाईच्या धाकात लाख्या सुर काळूबाईच्या धाकात काळू दिसते माझी लाखात हिरा मोत्याची नथ नाकात काळू दिसते माझी लाखात हिरा मोत्याची नथ नाकात काळू दिसते माझी लाखात चम चम करती दागिन्यान आईची मूर्ती चम चम करती दागिन्यान आईची मूर्ती जीव माझा जडला माझ्या काळूबाईवरती जीव माझा दडला माझ्या काळूबाईवर जीव माझा दडला माझ्या काळूबाईवर नाना बाळ काळूबाईच्या काखात या नाना बाळाला तू घेतलं काखात काळू दिसते माझी लाखात हिरा मोत्याची नथ नाकात काळू दिसते माझी लाखात हिरा मोत्याची
माझ्या जीवना, तुझ्या विना अर्थ नाही माझ्या जीवना. आलो शरण काळूबाई धावना, नको दुखवूया भक्ताच्या भावना. आलो शरण काळूबाई धावना, नको दुखवूया भक्ताच्या भावना. बदलली माझ्या जीवनाची कहाणी, जणू तू घडी भरची झाली ग पाहुनी. तूच बदलली माझ्या जीवनाची कहाणी, जणू तू घडी भरची झाली ग पाहुनी. तुझी आठवण सदा मनी माझ्या ध्यानी, तहानेल्या जीवाला जणू नाही पाणी. तूच ओळखून घ्याव्या अंतरी खुना, तूच ओळखून घ्याव्या अंतरी खुना. आलो शरण काळूबाई धावना, नको दुखवूया भक्ताच्या भावना. आलो शरण काळूबाई धावना, नको दुखवूया भक्ताच्या भावना. माझ्या गळ्यात सरस्वती तू दिली ग, तुझ्या गुणाची खरी व्यथा गायली ग. माझ्या गळ्यात सरस्वती तू दिली ग, तुझ्या गुणाची खरी व्यथा गायली ग. घे पदरात तुझी वाट पाहिली ग, व्याकुळ झालो चरणी काया वाहिली ग. तुला घे सुगंध मी गजळतो चंदना, तुला घे सुगंध मी गजळतो चंदना. आलो शरण काळूबाई धावना, नको दुखवूया भक्ताच्या भावना. आलो शरण काळूबाई धावना, नको दुखवूया भक्ताच्या भावना. झाला माझा गुन्हा काग सोडिल बना, झाला माझा गुन्हा काग सोडिल बना. आलो शरण काळूबाई धावना, नको दुखवूया भक्ताच्या भावना. 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 झोपेत पडलं सपन सपनामध्ये दिसलं काय, झोपेत पडलं सपन सपनामध्ये दिसलं काय. सुन पाऊलान घरी आली मांडरची काळूबाई, सुन पाऊलान घरी आली मांडरची काळूबाई. भाग्यवंता घरी मांडरची काळूबाई, पुण्यवंता घरी मांडरची काळूबाई. भाग्यवंताला माझी काळू बोलती, चांदण्या राती न्हान इंगळाच झेलती. निऱ्या साडीला तिच्या पायात लोळती, वाट इस्तवाची काळू डौलान चालती. कलकत्त्याची काली मला दिसे ठाई ठाई, कलकत्त्याची काली मला दिसे ठाई ठाई. सोन पावलान घरी आली मांडरची काळूबाई, सोन पावलान घरी आली मांडरची काळूबाई. भाग्यवंता घरी मांडरची काळूबाई, पुण्यवंता घरी मांडरची काळूबाई.
माझं आता फिटल यारून राजरंजितान आता धरलं तुझं पाय राजरंजितान आता धरलं तुझं पाय सोन पावलान घरी आली मांडरची काळूबाई सोन पावलान घरी आली मांडरची काळूबाई भाग्यवंता घरी मांडरची काळूबाई पुण्यवंता घरी मांडरची काळूबाई भाग्यवंता घरी मांडरची काळूबाई पुण्यवंता घरी मांडरची पैठणी साडीला पदर चंदेरी पैठणी साडीला पदर चंदेरी येडाई सुंदरी सुंदरी ग येडाई सुंदरी हा येडाई सुंदरी सुंदरी ग येडाई सुंदरी हा सुंदरी सुंदरी ग येडाई सुंदरी येडाई सुंदरी सुंदरी ग येडाई सुंदरी तवा ग माईच्या रूपाला टवटवी केसात गजऱ्याचा भार फुल नवी नवी जवा बघाव तवा ग माईच्या रूपाला टवटवी केसात गजऱ्याचा भार फुल नवी नवी रंग चढला चेहऱ्याला चमक शेंदरी रंग चढला चेहऱ्याला चमक शेंदरी येडाई सुंदरी सुंदरी ग येडाई सुंदरी येडाई सुंदरी सुंदरी ग येडाई सुंदरी 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 ग येडाई सुंदरी येडाई सुंदरी सुंदरी ग येडाई सुंदरी पान नागवेली पान मान पान नाकामध्ये नथ माईच्या शोभे छान छान आहा गोरी पान नागवेली पान मान पान नाकामध्ये नथ माईच्या शोभे छान छान रहिवास डोंगरी तिचा गिरी कंदरी रहिवास डोंगरी गिरी कंदरी येडाई सुंदरी सुंदरी ग येडाई सुंदरी हा येडाई सुंदरी सुंदरी ग येडाई सुंदरी हा येडाई सुंदरी सुंदरी ग येडाई सुंदरी येडाई सुंदरी सुंदरी ग येडाई सुंदरी डोईच्या पदरावर कशी चुनरी साजती महिन्यात बघून माझी येडू लाजती अगं बाई ग ए डोईच्या पदरावर कशी चुनरी साजती महिन्यात बघून माझी येडू लाजती चांदीचा गाभारा कसा बाई शोभे मंदिरी चांदीचा गाभारा कसा बाई शोभे मंदिरी येडाई सुंदरी सुंदरी ग येडाई सुंदरी हा येडाई सुंदरी सुंदरी ग येडाई सुंदरी 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 ग येडाई सुंदरी येडाई सुंदरी सुंदरी ग येडाई सुंदरी जान जाणलं मायला त्याला मायेचा हात छकुलीन पुजलं आईला काळजाच्या आत उधा उधा जान जाणलं मायला त्याला मायेचा हात छकुलीन पुजलं आईला काळजाच्या आत यारमाच चंदनाची आहे पंढरी यारमा चंदनाची आहे पंढरी येडाई सुंदरी सुंदरी ग येडाई सुंदरी हा येडाई सुंदरी सुंदरी ग येडाई सुंदरी 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 ग येडाई सुंदरी येडाई सुंदरी सुंदरी ग येडाई सुंदरी पैठणी साडीला पदर चंदेरी पैठणी
चंदेरी येडाई सुंदरी सुंदरी ग येडाई सुंदरी हा येडाई सुंदरी सुंदरी ग येडाई सुंदरी हा